गुंतवणुकीसंदर्भात करार करण्यात आलेले आहेत, किती फायदा राज्याला होणार आहे काय सांगता? खरं म्हणजे आज अतिशय महत्त्वाचे करारनामे झालेले आहेत। ग्रीन हायड्रोजनमध्ये 7 कंपन्यांनी त्याच्यामध्ये MOU साईन केले। 2,76,000 कोटींचे गुंतवणूक येईल आणि त्याच्यामध्ये जवळपास 60,000च्या पेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळेल। आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ग्रीन हायड्रोजन प्रमोट करणारं। आताच्या ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये ग्रीन हायड्रोजन जे आपला प्रोजेक्ट आहे त्यामुळे खूप मोठी मदत होईल। ही पॉलिसी जी आहे ग्रीन हायड्रोजनची ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्याला उपयुक्त ठरेल। आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं देखील विजन आणि फोकस आहे की ग्रीन हायड्रोजनला प्राथमिकता द्यावी, प्राधान्य द्यावं। आणि त्याप्रमाणे आज 7 कंपन्यांचे MOU झाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील सातत्याने यांच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या होत्या आणि आज अखेर त्यांच्याबरोबर MOU साईन झालेले आहेत। लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आणि 60-70 हजार रोजगार निर्मिती होईल, तरुणांना काम मिळेल। आणि त्याचबरोबर स्टीलमध्ये आर्चेलर मित्तल आणि निप्पॉन या 2 कंपन्यांनी 40,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 20,000 पेक्षा जास्ती रोजगार उपलब्ध होतील। आर्चेलर मित्तल हे मला दावोसमध्ये त्यांची माझी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करण्याचं त्यांनी मान्य केलं होतं आणि त्याप्रमाणे आज आर्चेलर मित्तल आणि निप्पॉन या दोन्ही कंपन्यांच्या बरोबर MOU साईन झाले। 40,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही मोठी अचीवमेंट आहे आणि 20,000पेक्षा जास्तीचे रोजगार हे देखील आपल्या राज्यासाठी, राज्याच्या विकासासाठी फार महत्त्वाचं आहे। दावोसमध्ये देखील आपण पाहिलं की 3,53,000 कोटी रुपयांचे MOU साईन झाले। आज हे महाराष्ट्र राज्य जे आहे हे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीसाठी पोटेन्शियल आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि एक वातावरण चांगलं असल्यामुळे आणि आपल्या ज्या काही पॉलिसीज आहेत, जसं आपण ग्रीन हायड्रोजनला अतिशय चांगली पॉलिसी, सुलभ पॉलिसी, एक आपल्याकडे गुंतवणूकदार यायला पाहिजे यासाठी मोठ्या सवलती, सबसिडीज आपण ज्या देतोय त्याच्यामुळे किंबहुना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, तात्काळ सगळ्या परवानगी असतील, हे धोरण जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण अवलंबलेलं आहे राज्याने, त्यामुळे जगभरातले उद्योजक आपल्या महाराष्ट्राकडे आकृष्ट होत आहेत आणि एक महाराष्ट्र राज्य आज इन्व्हेस्टमेंटसाठी एक आकर्षण जगभरातल्या लोकांचं ठरतंय। ही आपल्यासाठी चांगली बाब आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार देखील आपल्याला पाठबळ देते। आदरणीय मोदी साहेबांचं देखील या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट आहे आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य एक विचाराचे सरकार असले की या ठिकाणी कुठल्याही अडचणी येत नाही आणि म्हणून उद्योजक देखील निश्चिंतपणे आपले गुंतवणूक करतात। त्याप्रमाणे आज मोठ्या गुंतवणुकी झालेल्या आहेत। विरोधक गुंतवणूक येत असताना मात्र महाराष्ट्रातलं जातीपातीचं राजकारण अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये। एकीकडे नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्या गोष्टी सर हिंदी में जानना चाहेंगे ग्रीन हाइड्रोजन सर हिंदी में इन्वेस्टमेंट के बारे में महाराष्ट्र में ले लिया ग्रीन कुठला मेळावा? महारोजगार मेळावा ठाण्यामध्ये आयोजित करणार आहे, कशा प्रकारे हा तरुणांना दिलासा असणार? ग्रीन हाइड्रोजन पॉलिसी आज यहाँ पर जो MOU साइन हुए हैं 7 कंपनियों के साथ, ये बहुत बड़ी अचीवमेंट है और हमारा राज्य जो है ये पहला राज्य है ग्रीन हाइड्रोजन को प्रमोट करने वाला। तेव्हा ग्रीन हायड्रोजन पॉलिसी सरकारनं घेतली आणि हजारो कोटींचे करार त्यावर स्वाक्षऱ्या झाल्यात। वळूयात पुढच्या बातम्यांकडे।